नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2019 रद्द झाल्यापासून जवळपास 4 वर्षापासून तुम्ही या पदभरतीची वाट पाहून होतात. परंतु मित्रांनो, आता ही पदभरती जी आहे दोनदा वेळापत्रकं प्रसिद्ध झाली, ती रद्द झाली. मात्र भरतीचा टप्पा जो आहे अत्यंत अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे. याच्या जाहिराती तुम्हाला लवकरच पाहायला भेटतील. काल जे लेटर प्रसिद्ध झालं आहे मित्रांनो, त्यावरून या ठिकाणी आपण ही न्यूज देखील पाहू शकता. जिल्हा परिषदांमध्ये 19,000 पदं भरली जाणार आहेत. तर टोटल मित्रांनो पदं जे आहेत 18,939 पदं असणार आहेत, ज्यामध्ये मित्रांनो सर्व वाढलेल्या पदांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील ग्रामविकास विभागाच्या एकत्रित्या जिल्हा परिषदांतर्गत गट क मधील आरोग्य व इतर गट क मधील जी पदं आहेत 18,939 पदं, त्यासाठी IBPS या कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून पदभरतीला जिल्हा परिषदांनी सर्वोच्च प्राथमिकता द्यावी अशा सूचना ग्रामविकास विभागाचे उपसचिव विजय चांदेकर यांनी दिलेले आहेत. तर मित्रांनो, हे कालचं लेटर देखील आपण या ठिकाणी बघू शकता मित्रांनो. या ठिकाणी ग्रामविकास विभागाचे उपसचिव जे आहेत त्यांच्यामार्फत हे सर्व आदेश देण्यात आलेले आहेत. प्रथम प्राधान्य या पदभरतीसाठी देण्यात यावं असं सांगितलं आहे. आता मित्रांनो, यामध्ये आरोग्य विभागाची देखील पदं असतील. तर त्या आरोग्य सेवक हे जे पद आहे आणि आरोग्य सेविका हे जे पद आहे, खूप महत्त्वाचं पद आहे. या पदासाठी मित्रांनो तुम्हाला शेवटची संधी असणार आहे. त्यासाठी मित्रांनो सर्वजण या पदासाठी ॲप्लाय करू शकतील. पात्रता काय असणार आहे या पदाची, त्याचबरोबर मित्रांनो याच्यात जागा नेमक्या किती असतील, अभ्यासक्रम काय असेल, जेणेकरून मित्रांनो जरी जाहिरात एका महिन्यामध्ये प्रसिद्ध झाली तरी पण आत्तापासून जरी तुम्ही अभ्यास केला तरी देखील मित्रांनो तुम्हाला चांगले याच्यामध्ये चान्सेस असणार आहेत. कारण की जागा मित्रांनो खूप साऱ्या असणार आहेत. आणि मित्रांनो IBPS ही कंपनी तुमची परीक्षा घेणार आहे. ऑनलाईन पेपर तुमचा असणार आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे. ते पुढं मी तुम्हाला सांगणार आहे सिलेबसबद्दल. परंतु मित्रांनो खूप फास्ट प्रोसेस करते ही कंपनी, IBPS कंपनी. कारण की इतर आता जी TET परीक्षा झाली मित्रांनो शिक्षक भरतीसाठीची, आपल्याला माहिती असेल, त्याचबरोबर PCMC PMC हे ज्या महानगरपालिका आहेत तिथंही IBPS TCSनी परीक्षा घेतली. अत्यंत फास्ट पद्धतीने मित्रांनो रिझल्ट लागलेले आहेत. त्याच पद्धतीने ही देखील परीक्षा तुमची पार पडेल. तर मित्रांनो 18,939 पदं आहेत. यामधील महत्त्वाच्या पदाविषयीची माहिती आपण बघणार आहोत. तर आता मित्रांनो याचं काम जे आहे 99% पूर्ण झालेलं आहे. जाहिराती फक्त प्रसिद्ध करण्याची आपण वाट पाहत आहोत. कारण की MOU म्हणजे कंपनीसोबत साईन वगैरे सर्व झालेले आहेत. त्यासाठी मित्रांनो 8 दिवसाच्या या ठिकाणी कार्यवाही पूर्ण करण्यासाठी यांना मुदत दिलेली आहे. MOUवर साईन करण्यासाठी सर्व जिल्हा परिषदच्या CEOंना. आणि मित्रांनो ॲप्लिकेशन पोर्टल तयार करण्यासाठी डायरेक्टली रिक्त जागांची माहिती आरक्षणनिहाय प्रवर्गनिहाय माहिती पाठवण्यासाठी सांगितलेलं आहे. जाहिरातीचा नमुना देखील पाठवण्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषदेला सांगितले आहे. शैक्षणिक अर्हतेबाबतची माहिती देखील पाठवण्यासाठी सांगितले आहे IBPS कंपनीकडं, जेणेकरून तुमची एक वेबसाईट तयार केली जाईल, म्हणजे ॲप्लिकेशन पोर्टल तयार करून त्यावरती तुम्हाला अर्ज करता येणार आहेत. याची फीज किती असणार आहे त्याबद्दल देखील ऑलरेडी GR प्रसिद्ध झालेला आहे. यामध्ये मित्रांनो 1,000 ते 900 रुपये अशा पद्धतीने फीज देखील सर्व सरळ सेवा पदभरतींसाठी आकारली जाते नवीन GR आल्यानुसार. तर आता पहा मित्रांनो, याचे एक हेल्पलाईन नंबर देखील सुरू केला जाणार आहे. जोपर्यंत ही पदभरती पूर्ण होत नाही तोपर्यंत ज्यामध्ये तुमचे काही शंका असतील ते सर्व त्या ठिकाणी तुम्ही विचारू शकता. आणि याची प्रेस नोट देखील जारी केली जाणार आहे की कुठपर्यंत ही प्रोसेस आलेली आहे त्याची माहिती सर्व नोटीस बोर्डवरती प्रेस नोट कार्यालयाच्या दर्शनीय भागात लावण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे. या ठिकाणी उपसचिव जे आहेत महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाचे त्यांनी, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना याबाबतची माहिती समजणार आहे. तर आता मित्रांनो महत्त्वाचं आहे आरोग्य सेवक आरोग्य सेविका ही जी पदं आहेत या पदांविषयी आज आपण माहिती बघणार आहोत. इतर जी राहिलेली पदं आहेत, ज्या पदांविषयी तुम्हाला माहिती हवी असेल तर ते पद मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा किंवा S म्हणून टाईप करा. त्या पदाचीही माहिती तुम्हाला सविस्तर दिली जाईल. तर बघा मित्रांनो, आता शैक्षणिक पात्रता जी आहे 2019मध्ये जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्या जाहिरातीनुसार राहणार आहे आरोग्य सेवक आरोग्य सेविका या पदांसाठी. तर नेमकी काय पात्रता होती, नेमक्या या पदांसाठी मित्रांनो तुम्हाला अर्ज करता येईल का? मग नवीन विद्यार्थ्यांनाही आणि जुन्याही विद्यार्थ्यांना. तर मित्रांनो सर्वांना अर्ज करता येईल. पहा, आरोग्य सेवक पुरुष हे जे पद आहे मित्रांनो सर्वात जास्त जागा या पदासाठी आहेत. विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार, म्हणजेच 10वी पास तुम्ही पाहिजेत, प्लस 10वीमध्ये मात्र सायन्स हा विषय असावा. सायन्स हा सर्वांचा विषय असतोच. त्याचनंतर मित्रांनो ही पात्रता जी आहे 10वी पास प्लस सायन्स विषय घेऊन असणं, एवढीच पात्रता मागितली.
पुढं मित्रांनो लिहिलेलं आहे त्यांनी, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी असणारा 12 महिन्याचा मूलभूत पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल अशा उमेदवारांना नियुक्तीनंतर असे प्रशिक्षण पूर्ण करणं आवश्यक आहे. तर ही नंतरची गोष्ट मित्रांनो. आता आरोग्यसेवक यासाठी फक्त 10वी पासवरती तुम्ही अप्लाय करू शकता. आरोग्यसेवकामध्ये अजून एक पद असतं मित्रांनो पुरुषांमध्ये, हंगामी फवारणी म्हणून कर्मचारी. हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांमध्ये मित्रांनो तुम्ही 10वी पास पाहिजेतच, परंतु राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमाअंतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून 90 दिवसांचा फवारणी कामाचा अनुभव तुम्हाला असणं गरजेचं आहे. 90 दिवसाचं एक सर्टिफिकेट आहे जे की फवारणी काम केलेलं आहे तुम्ही म्हणून. तर तुम्ही आरोग्यसेवक हंगामी फवारणी कर्मचारी या पदासाठी अप्लाय करू शकता. कारण की या ठिकाणी मित्रांनो ऑब्व्हियसली कॉम्पिटिशन कमी असणार आहे. बऱ्याच जणांकडे हे सर्टिफिकेट जे आहे 90 दिवसाचं मित्रांनो नसतं. ज्यांच्याकडे आहे त्यांच्यासाठी चांगली संधी आहे, कारण की या ठिकाणी खूप कमी विद्यार्थी अप्लाय करतात, कारण की त्यांच्याकडे सर्टिफिकेट नसल्यामुळं. सर्वजण हे वरचं जे पद आहे फक्त 10वी पासवरती या पदासाठी अर्ज करतील. तर मित्रांनो पेसा आणि नॉन पेसा अशा 2 क्षेत्रांमध्ये ही पदं भरली जातात. खूप जास्त जागा या पदांसाठी असतात. त्यानंतर आरोग्यसेवक महिला हे जे पद आहे यासाठी मित्रांनो सहाय्यकारी प्रसविका म्हणजेच ANM ही जे मित्रांनो कोर्स आहे, डिप्लोमा आहे, तो पूर्ण झालेला पाहिजे आणि तुमचं या ठिकाणी नोंदणी झालेलं पाहिजे. परिचर्या परिषद असेल किंवा विदर्भ महाराष्ट्र परिचर्या परिषद असेल त्यामध्ये नोंदणी असणं गरजेचं आहे आरोग्यसेवक महिलासाठी. अजून या पदासाठी मित्रांनो सर्वात जास्त जागा आरोग्यसेवक नंतर या पदासाठी सर्वात जास्त जागा तुम्हाला पाहायला भेटतील आरोग्यसेवक महिला या पदासाठी. तर ही 2 संवर्गाची पदं खूप महत्त्वाची आहेत. आरोग्यसेवक महिला, आरोग्यसेवक पुरुष, हंगामी फवारणी कर्मचारी या पदांसाठी जास्तीत जास्त विद्यार्थी पात्र असणार आहेत आणि ही तुम्हाला शेवटची संधी मित्रांनो या ठिकाणी असणार आहे. आता मित्रांनो तुम्ही या पदासाठी अभ्यास करताय तर त्यासाठी मित्रांनो जो सिलेबस आहे तो सर्व या पुस्तकामध्ये कव्हर आहे. कारण की आत्तापर्यंत जेवढ्या प्रश्नपत्रिका झाल्यात ज्यामध्ये मित्रांनो तुमचा तांत्रिक प्रश्नाचा भाग असेल किंवा इतर प्रश्न असतील, सर्व तुम्हाला आरोग्य विभाग 157 प्रश्नपत्रिका संच या पुस्तकामध्ये प्रश्नपत्रिका पाहायला भेटतील. कारण की यांनी सुधारित आवृत्ती प्रसिद्ध केली 2012 ते 2022 पर्यंतच्या आता सर्व प्रश्नांचा यामध्ये समावेश केला आहे. 13,200+ प्रश्न त्यांनी दिलेले आहेत. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचं हे पुस्तक आहे मित्रांनो. 2012 पासून 2022च्या प्रश्नपत्रिका आहेत. गट क मधील मित्रांनो आत्ता सध्या 2021 मध्ये परीक्षा झाल्या होत्या त्याचाही याच्यामध्ये समावेश आहे. आणि तांत्रिक प्रश्नांवर मित्रांनो एकूण 30 सराव प्रश्नपत्रिका दिल्या आहेत त्यांनी. एकूण 1200 तांत्रिक प्रश्नांचा यामध्ये समावेश आहे. तांत्रिक प्रश्न तुम्हाला मित्रांनो या पुस्तकामध्ये सर्वच्या सर्व पाहायला भेटतील. एकूण 30 प्रश्नपत्रिकांमधून 1200 प्रश्न आहेत तांत्रिक प्रश्न. तांत्रिक प्रश्नावरतीच तुम्हाला जास्त भर द्यायचा आहे, जेणेकरून मित्रांनो जास्तीत जास्त त्यामध्ये तुम्हाला मार्क्स पडतील. आता मित्रांनो तांत्रिक प्रश्नाबद्दल पुढे आपण माहिती घेऊयात. तर हे पुस्तक तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन कुठल्याही बुक स्टोअरमधून भेटून जाईल. आता पहा मित्रांनो अभ्यासक्रम. एक मागं GR आला होता मित्रांनो सरळ सेवा पदभरतीमध्ये. त्यामध्ये असा प्रश्न आहे की तांत्रिक प्रश्न यावेळेस मित्रांनो 80 प्रश्न विचारले जातील असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि सध्या जो जुना सिलेबस आहे त्यामध्ये लिहिलेलं आहे की 40 प्रश्न विचारले जातील. 40 प्रश्न म्हणजेच 80 मार्काला. आणि या ठिकाणी मित्रांनो जवळजवळ 80 प्रश्न विचारले जातील म्हणजेच 160 मार्क्स. तर मित्रांनो आता 160 मार्क्सपैकी असेल किंवा या ठिकाणी 80 मार्क्सपैकी असेल, परंतु तुम्हाला मात्र तांत्रिक प्रश्नांचा मित्रांनो अगोदरही जास्त अभ्यास करावा लागायचा. आणि जर असं विचारलं तरी देखील तुम्हाला जास्तचा अभ्यास करावा लागणार आहे. म्हणजेच तुम्हाला तांत्रिक प्रश्नावरती जास्त भर द्यावा लागणार आहे. आता मित्रांनो याबद्दल आपण अजून काहीच सांगू शकत नाही, कारण की आरोग्य विभाग जिल्हा परिषदनं जी मित्रांनो माहिती दिली आहे त्यामध्ये सिलेबसबद्दल कुठलाही उल्लेख नाही. जी जुनी अभ्यासक्रम आहे मित्रांनो त्यामध्ये तरी 40 प्रश्नच मित्रांनो विचारले जात आहेत 80 मार्काला तांत्रिक प्रश्नावरती. आता ज्यावेळेस मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध होईल त्याच वेळेस आपल्याला ही माहिती समजेल. जर याबद्दल मित्रांनो काय अपडेट आलं आरोग्य विभाग किंवा मित्रांनो जिल्हा परिषद पदभरती होते तांत्रिक प्रश्न आहेत त्याबद्दल किती प्रश्न विचारले जाणार नेमके, तर त्याबद्दल व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत नक्की माहिती दिली जाईल. परंतु मित्रांनो तुम्हाला तांत्रिक प्रश्नांचा जुन्या याच्यानुसार असेल किंवा नवीन याच्यानुसार असेल तुम्हाला जास्त अभ्यास त्याचा करावाच लागणार आहे. तर पहा इंग्लिश ग्रामर तुम्हाला असेल ज्यामध्ये हे सर्व मित्रांनो टॉपिक्स असतील. तुम्हाला ग्रामरमध्ये असेल सिनोनिम्स असेल, अँटोनिम्स असेल, स्पेलिंग असेल, पंक्च्युएशन्स असतील, टेन्स असेल, व्हॅक्युबलरी असेल, फिल इन ब्लँक सेंटेन्स असतील, सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चर असेल. मराठी व्याकरणामध्ये मित्रांनो हे सर्व तुम्हाला करावे लागेल. सामान्य ज्ञानमध्ये मित्रांनो चालू घडामोडीपासून ते इतिहास, भूगोल, भारतीय राज्यघटना, खेळ, विज्ञान, माहिती अधिकार, माहिती तंत्रज्ञ ह्याबद्दल माहिती तुम्हाला वाचावी लागेल. लॉजिकल ॲबिलिटी,
बेसिक गणित असेल, मॅथमॅटिक्समध्ये मित्रांनो नंबर्स असतील, जिओमेट्री असेल, स्टॅटिक्स असेल आणि ॲप्टिट्यूड टेस्ट बुद्धिमत्ताबद्दल प्रश्न असतील, असे सर्व प्रश्न असतील. त्यानंतर मित्रांनो सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज म्हणजेच तांत्रिक प्रश्न. आता तांत्रिक प्रश्न जे आहेत मित्रांनो, ज्यामध्ये जनरल इन्फॉर्मेशन ऑफ डिसीजेस, रोग आणि रोगाचे प्रकार, म्हणजे मित्रांनो या ठिकाणी वॉटरबॉर्न डिसीजेस, जलजन्य रोग, त्याचबरोबर मित्रांनो इतर सर्व त्या जलजन्य रोगावरती काय ट्रीटमेंट केली जाते. आता मित्रांनो इन्फेक्शन्स कसे होतात, ते रोखण्यासाठी काय करावं, ह्याबद्दल मित्रांनो तांत्रिक प्रश्न असतात. खूप सारे तांत्रिक प्रश्न आहेत मित्रांनो. डासांपासून होणारे साथीचे आजार असेल, जलजन्य रोग तुम्हाला सांगितले, वॉटरबॉर्न डिसीजेस असतील, वेक्टरबॉर्न डिसीजेस असतील, रोगांबद्दल प्रतिबंध, खबरदारी, नियंत्रण, हे सर्व मित्रांनो तुम्हाला करावं लागेल. तर याबद्दल मित्रांनो तांत्रिक प्रश्नाबद्दल तुम्हाला मागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आरोग्यसेविका, नर्स, यामध्येही मित्रांनो सेम तांत्रिक प्रश्न असतात. जास्त करून नर्सबद्दल मित्रांनो तुम्ही जो अभ्यास केलेला असेल, ANM असेल, GNM असेल, यामध्ये त्यावरती आधारित सर्व प्रश्न असतात. आता हे झालं अभ्यासक्रमाबद्दल मित्रांनो. अभ्यासक्रमानंतर तुमचं परीक्षा कशी होणार आहे, ऑनलाईन स्वरूपाची होईल मित्रांनो. सेम 200 मार्काची परीक्षा तुमची असणार आहे. जरी IBPS घेईल किंवा TCS घेईल, कुठलीही कंपनी घेऊ द्या, 200 मार्काची तुमची परीक्षा असेल. त्याचबरोबर निगेटिव्ह मार्किंग असते का, तर निगेटिव्ह मार्किंग नसते तुम्हाला मित्रांनो. आता आरोग्यसेवक या पदासाठी पगार काय असतो. पगारामध्ये मित्रांनो 7वा वेतन आयोग असतो. सुधारित वेतन आवृत्ती लागू करण्यात आलेली आहे. 25,500 ते 81,100पर्यंत मित्रांनो पगार जातो तुम्हाला. ज्यामध्ये मित्रांनो स्टार्टिंग पगार 25,500, तर पहिल्या महिन्यामध्येच मित्रांनो तुम्हाला किती पगार भेटतो, तर या ठिकाणी सर्व माहिती काढलेली आहे. इन हँड सॅलरी 38,025 स्टार्टिंग महिन्यापासूनच तुमची सुरुवात होते. त्यानंतर दुसऱ्या वर्षापासून मित्रांनो या ठिकाणी कितीपर्यंत भेटेल त्याबद्दलची माहिती आहे. अशी सर्व माहिती यामध्ये दिलेली आहे. 4 वर्षानंतर तुमचा पगार किती वाढेल त्याबद्दल ही माहिती आहे. त्या 4 वर्षामध्ये 49,000पर्यंत पगार जाईल तुमचा. तसेच मित्रांनो तुमचा पगार 81,000पर्यंत बेसिक पेमेंट वाढत राहतो. परंतु याच्यामध्ये मित्रांनो मग तुम्हाला काय काय भेटतं, बेसिक पेमेंट भेटतं, घर भत्ता, महागाई भत्ता, वाहतूक भत्ता आणि मित्रांनो तुमचा PF जो आहे तो यामधून कटत राहतो 10%. तर हे सर्व भत्ते वगैरे तुम्हाला यामध्ये असतात. आता मित्रांनो आरोग्यसेवक या पदासाठी तुमचं काम काय असतं नेमकं, तुमची निवड कुठे होती, तर प्राथमिक आरोग्य केंद्र असतील किंवा उपकेंद्र असतील मित्रांनो, त्या ठिकाणी तुमची निवड केली जाते. त्या केंद्राच्या नजीकच्या 4 ते 5 गावं तुम्हाला नेमून दिली जातात. त्या गावात तुम्हाला काम करायचे असते. महिन्यातून 1 ते 2 वेळेस तुम्हाला ग्रहभेटी देखील द्यावा लागतात. ग्रहभेटीमध्ये मित्रांनो घरातील सदस्यांना जे साधे आजार असतात, जसे की सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, पोटदुखी, यांच्यावर त्यांना प्राथमिक उपचार ग्रहभेटी दरम्यान तुम्हाला करायचे असतात. त्यामध्ये गोळ्या, औषधे देणे, रक्त नमुने घेणे, ही कामं तुम्ही साध्या आजारावरची तुम्हाला करावी लागतात. लसीकरणाची कामं असतील, जी की आरोग्यसेविका आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो असेल. गरोदर महिलांना धनुर्वाताची लस देणे, 3 वर्षाच्या मुलांना अजीवनसत्वाचा डोस देणे, प्रत्येक बाळाला 1 वर्ष पूर्ण होण्याच्या आत 4 लसी देणे, ज्यामध्ये क्षयरोग, BCG, घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात असेल, DTP असेल, पोलिओ, गोवर विरोधी लस असेल, या सर्व लसी देण्याचे काम आरोग्यसेवक आणि आरोग्यसेविका म्हणजेच अधिपरिचारिका मित्रांनो करत असतात. हे काम तुम्हाला केंद्रामध्ये राहूनही करावं लागतं किंवा जर भेटी देण्यासाठी सांगितलं तर तिथंही जाऊन तुम्हाला करावं लागतं. त्याचबरोबर रोगप्रतिबंधक कामं देखील तुम्हाला करायची असतात, ज्यामध्ये मित्रांनो साथीचे आजार पसरू नये म्हणून ग्रहभेटीमध्ये तुम्हाला जनजागृती करायची असते, त्याबद्दलच्या उपाययोजनेची माहिती सांगायची असते अशा पद्धतीने. किंवा मित्रांनो त्या ठिकाणी जी औषधं असतात ती औषधं तुम्हाला त्यांना द्यायची असतात. साथीचे रोग पसरू नये यासाठी काही खबरदारी घ्यावी त्याबद्दल माहिती द्यायची असते. त्याचबरोबर संगोपनाबाबत मार्गदर्शन करायचे किंवा कुटुंब नियोजनाबाबतची देखील माहिती तुम्हाला द्यावी लागते. शासनाच्या ज्या योजना असतात, आरोग्य विभागाच्या ज्या योजना असतात, त्या योजना मित्रांनो तुम्हाला त्यांना माहिती देऊन त्या पुरवायच्या असतात. जसं की सुरक्षा योजना असेल, मातृत्व अनुदान योजना असेल, महिला व बालविकास विभागामधील योजना असतात, जसे की कुटुंब कल्याण विभागामधील योजना असतात. त्या ग्रहभेटी दरम्यान तुम्हाला त्याची जनजागृती करायची असते मित्रांनो. किंवा ऑनलाईन जी कामं असतात, विविध कागदपत्राचे असतील किंवा इतर कामं जी असतील मित्रांनो, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये राहून तुम्हाला करावी लागतात. तर ही सर्व माहिती जी आहे आरोग्यसेवक या पदासाठी मित्रांनो तुम्हाला सांगितलेली आहे. आरोग्यसेविका या पदासाठी तुमचे अजून काय प्रश्न असतील कुठल्या पदाबद्दल किंवा याबद्दल तर नक्की कमेंट करून विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.